आमचा आज हा व्हिडिओ होता पावभाजीवरचा. घरच्या घरी पावभाजी केलेली आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे कशी केली. बायकोनी खूप मेहनतीने केलेली. एवढं गरम होतं, त्या गरमीमध्ये तिनं खरंच मेहनत करून केलेली आहे. आमच्या घरी पावभाजीचा बेत आहे. बायकोनी कांदा कापलाय, टमाटर कापले, सगळी तयारी केलेली आहे. बटाटे वगैरे उकडून, वाटाणे सगळे त्याचे काय मला मिक्सर केलेले. इकडं बघ, तुझी मम्मी आज पावभाजी बनवणार आहे. त्याला तर काय पडलंच नाही. कांदा परतायला टाकलाय. पावभाजीचा मसाला पण आणलेला आहे. रेडीमेड जो पावभाजी मसाला असतो तो घेतलाय. आज जरा बायकोचा मूड खराब आहे, बोलायलाच मागत नाही. तिला म्हणलं जरा सजेशन दे, कसं केले काय केले, तर काही बोलतच नाही. माहिती नाही. तुला गरम झालं असं बोल ना. तुला गरम झालेलं आहे एक तर किचनमध्ये, त्यामुळे आणखीन गरम होतं, त्यामुळे तुझं जरा डोकं तापले. याला तर काय फक्त खायला येईल आता. हळद, मसाला, वाटण, टमाटर टाकलेत. कांदा परतून झाला आणि टमाटर चिरलेले ते टाकले कडे. किचनमध्ये एवढं गरम होते, मला जेवढं गरम होतं या बायका कशा गरमीवर राहतात ती खरंच त्यांना मानले पाहिजे होता. एवढं गरमीत ते काम करतात म्हणून त्यांची चिडचिडपणा होते. आपण एक दिवस थोडा वेळ डालू तरी आपल्या डोळ्यात त्रास होतो. त्या कशा स्वयंपाक करत असते, मानलं पाहिजे होतं त्यांना. म्हणून ती आज केली आहे. मी थोडा वेळ तिथं उभं आहे याच्यापाशी. तेवढं गरम झाले, बार घामध्ये धारा वाटल्या किचनमध्ये. ती कशी करत असेल बिचारी काम, खरंच त्यांना मानलं पाहिजे होतं. कशा बिचारी काम करतात कोणात आहे. किती गरम होते, एवढ्या गरमीत ती काम करते. कसं वाचून येते, मला तर घाम झालं. मला मानलं पाहिजे बाहेर त्यांना. स्वयंपाक करताना आपण फक्त बोलतो काय केलं काय नाही केलं, असं का बनवलं कसं का बनवलं, त्या विचार किती मेहनती. पावभाजी शेवटचा हात मारायचा. सगळं मिक्सर झाले, पाणी टाकले, कढई झाली आता. पण ते असं सपटता करता म्हणजे अशी कढईत कधी अशी चालते नाही का. ही पावभाजी आमची खरंच जसं हॉटेलमध्ये जसं पावभाजीचा सुवास येतो ना, आपण एखाद्या हॉटेलच्या समोरून गेलो तिथं पावभाजीचं हॉटेल असेल तर सुवास येतो, सेम तसाच सुवास येतो. ना तुमच्या तोंडाला नाही. अब तू बनवलं एवढं प्रेमाने ना, म्हणून त्या तू एवढं प्रेमाने बनवून म्हणून आज ती एवढी मस्त आज सुवास सुटलाय बघ. झालं सगळं, आता फक्त उकळी यायची. आता याला फक्त उकळी यायची आहे ना. अजून एक वस्तू राहिली पावभाजी टाकायची. हो, हे अमूल बटर हे आम्ही आणून ठेवलं होतं पहिलं. बघा उकळी पण आलेली आहे आता. भाजी अमूलचं बटर टाकलं. बसू नको, पाव घेऊन जा. पावभाजी करायला सांगतो, मदत तर करायला नाही येत.
वय मोबाईल ठेव. चल चल आपल्या पाव आता मम्मीने पावभाजी केली ना, आपण पाव घेऊन येऊ. चला नाही तर परत संपून जाते भेटायची. बस आता उभी आली. थोडी घरच्या घरीच पावभाजी केलेली आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे कशी केली बायकोनी. खूप मेहनतीने केलेली. एवढं गरम होतं त्या गरमीमध्ये तिनं खरंच मेहनत करून केलेली आहे. बऱ्याच दिवसांनी केली. पहिली पण केली होती पण आज खरंच उत्तम अशी केलेली आहे. हे पाव आणलेले आहेत. ही आमची पावभाजी आणि आमचा गट्टू खायला पण बसलेला आहे. गौरांग कशी झाली आता खाली? होय मस्त झाली. हॉटेल झाली की मम्मीने छान बनवली. मम्मी तर काय जरा आता आज रागातच दिसते. खरं तर आपण बाहेर जाऊन जे खातो ते खाण्यामध्ये आणि घरी बनवून खाण्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे स्वच्छता पण असते आपली आणि आपल्या बाहेर खाण्यामध्ये कसे बनवतात काय बनवतात एवढं आम्ही तर कधी बाहेर जास्त खात नाही. आम्ही काय असेल तर ते घरीच बनवतो खातो. मिसळ आलं, वडापाव आलं, मंचुरियन आलं, असे जे असतं ते आम्ही आमच्या ह्या मुलाला आवडलं का तो बोलतो तर त्याची आई मोठी सुगरणच आहे, ते करून त्याला खायला घालते. पण बाहेरचं जास्त आम्ही खात नाही कारण बाहेरचं खरंच खाणं चुकीचं आहे. कसे बनवतात काय असतं आणि मेन म्हणजे आजकाल बाहेरचे पाव बघूनच कसे तरी होतात. पावच खाऊशी नाही वाटत. म्हणून कधी पण तुम्ही नेहमी अशा वस्तू घरीच बनवा आणि खावा जेणेकरून आपलं आरोग्यही चांगलं राहतं. तर झालेला आहे व्हिडिओ पूर्ण. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. काय चुकलं असेल तर तेही सांगा. कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.